नमो बुद्धाय, जय भीम. मित्रहो, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5वा सधम्म म्हणजे काय यामधील जग हे धम्मराज्य बनविणे यामधील धर्म हा तेव्हा सधम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. यामधील 3 धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवितो तेव्हा तो सधम्म रूप पावतो. याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5वा सधम्म म्हणजे काय यामधील जग हे धम्मराज्य बनविणे यातीलच धम्माला सधम्म रूप प्राप्त व्हायला त्याने मैत्रीला उत्तेजन द्यायला हवे. यामधील 1 केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे. असे धम्म जेव्हा शिकवितो तेव्हाच तो सधम्म रूप पावतो. याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1 केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे. असे धम्म जेव्हा शिकवितो तेव्हाच तो सधम्म रूप पावतो. प्रज्ञा ही आवश्यक आहे, परंतु शील त्यापेक्षाही अधिक आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा भयकारक आहे. केवळ प्रज्ञा ही भयकारक आहे. प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे. शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचवण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल, परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल. म्हणूनच प्रज्ञा ही शीलापेक्षाही महत्त्वाची आहे. प्रज्ञा ही विचारधम्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती. शील हा आचारधम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती. शीलाविषयी भगवान बुद्धाने 5 मूलतत्वे सांगितली आहे. पहिले जीवहत्येसंबंधी, दुसरे चोरीसंबंधी, तिसरे वैश्विक अनितीसंबंधी, चौथे खोटे बोलण्यासंबंधी आणि 5वे मद्यपानासंबंधी. आणि यापैकी प्रत्येक संबंधाने भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, वैश्विक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये. बुद्धाने प्रज्ञेपेक्षा शीलाला का महत्त्व दिले आहे याचे कारण स्पष्ट आहे. ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शीलावर अवलंबून आहे. शीलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे असे तो एके ठिकाणी म्हणतो. दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो शील समान या जगात दुसरे काही नाही. शील हा प्रारंभ आणि शेवट आहे. सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे. सर्व चांगल्या अवस्थातील ती सर्वोत्तम अवस्था आहे. म्हणून आपले शील शुद्ध करा. मित्र, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5वा सधम्म म्हणजे काय यामधील जग हे धम्मराज्य बनविणे यामधीलच धम्माला सधम्म रूप प्राप्त व्हायला त्याने मैत्रीला उत्तेजन द्यायला हवे. यामधील 1 केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे. असे धम्म जेव्हा शिकवितो तेव्हाच तो सधम्म रूप पावतो. याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5वा सधम्म म्हणजे काय यामधील जग हे धम्मराज्य बनविणे यामधीलच धम्माला सधम्म रूप प्राप्त व्हायला त्याने मैत्रीला उत्तेजन द्यायला हवे. यामधीलच 2 धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील याच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो सधम्म रूप पावतो. याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्धाय.